नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचं एक अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं अपडेट आलेलं आहे। आता लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज घर बसल्या मोबाईलवरून किंवा ऑनलाईन सेंटरवरून भरता येणार नाहीये। हे ऑनलाईन अर्ज बंद करण्यात आलेले आहेत आणि नवीन पद्धत आलेली आहे अर्ज भरण्याची। आता ही काय पद्धत आहे आणि जर कुणाचे पैसे आले नसेल तर काय अपडेट आहे याबाबत आज पुन्हा एकदा 6 सप्टेंबर 2024 रोजी लाडकी बहीण योजनेचा एक नवीन GR प्रकाशित करण्यात आलेला आहे। याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा। तर बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी एक नवीन शासन निर्णय या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला आहे। यामध्ये काय म्हटलेलं आहे, शासन निर्णय दिनांक 2/9/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 पर्यंत या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती। आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फतच हा अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आता शासन निर्णय काय आहे बघा, हे अंगणवाडीमध्ये कशा पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील आणि काय तुम्हाला करावं लागणार आहे। बघा, शासन निर्णय म्हणतोय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भाधीन 2/9/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे। नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक, ग्रामसेवक, आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते। आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे। सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे। आता जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर फक्त आणि फक्त तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे जाऊ शकता आणि त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्ही या ठिकाणी भरू शकता। आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।